नमस्कार शेतकरी मित्रांनो. येत्या हंगामात जर तुम्ही शेणखताचा वापर करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की एकदा बघा. तर शेतकरी मित्रांनो, येत्या हंगामामध्ये आले, हळद, कापूस, सोयाबीन, मिरची किंवा इतर अजून भरपूर पिकांची लागवड आपण करणार आहोत. आणि यासाठी आपण आत्ताच शेणखत विकत घेऊन ठेवत आहोत किंवा आपल्या घरचे शेणखत देखील साठवून ठेवत आहोत आणि याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करणार आहोत. पण हे फायदेशीर आहे का? म्हणजे शेणखताचा वापर आपल्या पिकासाठी वरदान ठरू शकेल की शाप ठरू शकेल, हे आपण एकदा बघितलं पाहिजे. म्हणजे काय की जर आपण न कुजलेलं शेणखत किंवा साठवलेलं शेणखत कुठलीही ट्रीटमेंट न करता डायरेक्ट आपल्या शेतात वापरले तर त्याचे खूप तोटे आहेत. म्हणजे थोडक्यात, जर हे शेणखत आपण उकिरड्यावर साठवलेलं असेल तर ह्या शेणखतामध्ये न कुजलेला काडी, कचरा, पाचट किंवा आपण टाकलेले वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे त्या शेणखतामध्ये ऑक्सिजन हे कमी होत जाते, म्हणजे सडण्याची प्रक्रिया जास्त चालू असते. मग अशा वेळेस ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे तिथे फायटोप्थोरा, फिजेरियम, पिथियम, रायझोक्टोनिया या बुरशांचा प्रादुर्भाव वाढत असतो किंवा त्या बुरशा जास्त वाढतात आणि मित्र बुरशा किंवा जीवाणूंची वाढ तिथे कमी होत असते. मग अशा वेळेस असे शेणखत ज्याच्यामध्ये तापमान देखील वाढायला लागते, म्हणजे थोडक्यात 40 ते 75 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्या शेणखताचा तापमान हा वाढत जातो. म्हणजे एकतर बुरशा तिथे जास्त आहेत, तापमान जास्त आहे आणि ऑक्सिजन देखील कमी आहे. आणि असं खत जेव्हा आपण आपल्या शेत जमिनीत टाकलं किंवा आपल्या पिकासाठी वापरलं, मग अशा वेळेस हे वापरलेलं शेणखत आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात कंदकूस, सड, मर, करपा आणि असंख्य प्रमाणाच्या अडचणी घेऊन येतात. मग तिथे आपला प्रति एकर 20 ते 30 हजाराचा खर्च होतो आणि ते होऊ नये म्हणून आपण सुरुवातीलाच आत्ताच काहीतरी सोल्युशन त्याला केलं पाहिजे. तसेच वाढलेलं तापमान, त्या शेणखताच्या वाढलेल्या तापमानामुळे जेव्हा आपण ते जमिनीत वापरतो किंवा आपल्या शेतात वापरतो तर कुठल्याही पिकाच्या मुळांना अन्नद्रव्य उचलण्यासाठी किंवा पाणी उचलण्यासाठी देखील आयडियल टेम्परेचर हे 16 ते 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत असलं पाहिजे. आणि ह्या अशा न कुजलेल्या किंवा अर्धवट शेणखतामुळे ते 40 डिग्रीच्या प्लस जाते आणि मग अशा वेळेस पिकाला अन्नद्रव्य उचलण्यासाठी अडचण येते. तसेच मुळांना इजा होते आणि मुळांना इजा झाल्या तर झाडाची वाढ थांबते किंवा पुढच्या सगळ्याच स्टेजेस त्याच्यात थांबून जातात. मग अशा वेळेस जर ते शेणखत आपण चांगल्या पद्धतीने एखाद्या सोल्युशनचा वापर करून कुजवलं आणि मग वापरलं तर त्याचे फायदे चांगले आहेत. म्हणजे थोडक्यात, जर आपण 100 ते 200 लिटर पाणी एका टिपामध्ये घेतलं आणि त्यामध्ये 500 ग्रॅम पॅराफटचं EM-151 सोल्युशन आणि अमेरिकेची ॲग्मोर इंकचं जे प्रोडक्ट आहे स्ट्रायगो ब्लेंड, ते 100 ml जर आपण वापरलं आणि हे सोल्युशन आपण आपल्या शेणखतात टाकलं तर त्याचे फायदे आपल्याला चांगले आहेत. आता यामध्ये प्रोसिजर काय आहे तर सिंपल आहे. आपल्याकडे जर 1 ते 5 टन शेणखत असेल किंवा जे काही क्वांटिटीमध्ये शेणखत असेल तर 1 ते 5 टन शेणखतासाठी आपल्याला EM-151 सोल्युशन 500 ग्रॅम आणि स्ट्रायगो ब्लेंड 100 ml वापरायचं आहे. तर आपल्याला करायचं काय आहे की उकिरड्याच्या आत असेल, खड्ड्यात असेल किंवा कुठेही असेल किंवा विकत जरी घेतलेला असेल तर ते एखाद्या सपाट परिसरावर आपल्याला ते शेणखत टाकायचं आहे. 2 ते 3 फुटापेक्षा त्याची जास्त उंची नसली पाहिजे त्या बेडची किंवा त्या ढिगाची. आणि शक्यतो बेड बनवलेले चांगलेच आहे, कारण की त्याला दोन्ही तिन्ही बाजूने हवा लागेल. जेवढी जास्त हवा लागणार तेवढं चांगलं ते कुजण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. मग आता या सोल्युशनचा वापर कसा करायचा आहे, जसं आपण बेड बनवून ठेवलेले आहे शेणखताचे, तर ठिकठिकाणी बांबूच्या सहाय्याने आपल्याला खड्डे घ्यायचे आहे आणि या सोल्युशनची आळवणी आपल्याला करून द्यायची आहे. ही आळवणी झाल्यानंतर शक्यतो प्रयत्न करायचा आहे की हे जो काही ढीग आपण करणार आहे तो एखाद्या सावलीच्या ठिकाणी असला पाहिजे किंवा शेडनेटने त्याला सावली करायची आहे किंवा आपल्या ज्या चाऱ्याच्या पेंड्या असतात त्याने जरी आपण झाकून त्याची सावली केली तरी चालेल. आणि 10 ते 15 दिवसातनं एकदा किंवा गरजेनुसार ओलावा मेंटेन राहील या प्रकारे त्याला थोडंफार पाणी देत राहायचं आहे. आणि वरच्या थरामध्ये आणि खालच्या थरामध्ये एक फरक असतो की वरचा थर जास्त लवकर कुजत असतो, कारण की तिथे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. मग त्यामुळे 10 ते 15 दिवसातून एकदा वरचा थर खाली आणि खालचा थर वरती अशा प्रकारे फावड्याच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या केनीच्या सहाय्याने किंवा JCBच्या सहाय्याने आपल्याला गरजेनुसार ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा त्याला पाणी द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने 30-40 दिवस जर आपण प्रोसिजर केली तर अगदी कोकोपीट प्रमाणे किंवा चहाच्या पावडर प्रमाणे ते शेणखत कुजून जातं आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्सचं प्रमाण वाढतं, NPKचं प्रमाण वाढतं आणि शत्रुबुरशांचं किंवा शत्रुजीवाणूंचं प्रमाण हे कमी होऊन जातं. तसेच हुमणी किंवा हुमणीची अंडी वगैरे असतील ते देखील त्याच्यातनं नामशेष होतं आणि मग असं कुजलेलं खत आपल्याला वापरायचं आहे. आता यामध्ये आपण EM-151 सोल्युशन जे काही पॅराफट कंपनीचं आहे हे का बरं वापरायचं आहे, तर सगळ्यात पहिले हे हायेस्ट सेल काउंट याच्यामध्ये आहे.
हे डेक्स्ट्रोज बेस आहे आणि याच्यामध्ये 5 प्रकारच्या सूक्ष्मजीवांचं कॉम्बिनेशन आहे की जे आपलं खत कुजवण्यासाठी किंवा काडी, कचरा, चारा जे काही असेल पाचट ते सगळं कुजवण्यासाठी मदत करतं. म्हणून आपल्याला तो EM1 सोल्युशन हे उत्पादन वापरायचं आहे. आणि अमेरिकेहून आयात केलेलं ॲग्मोर इंक कंपनीचं जे स्ट्रायगो ब्लेंड नावाचं प्रोडक्ट आहे ते आपण 100 ml त्याच्यामध्ये का बरं वापरणार आहोत? तर हे उत्पादन यामध्ये जे रूट एक्झोरेट्स असतात तर त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, एन्झाईम्स, विशिष्ट प्रकारच्या शुगर्स आपल्या ह्या मित्रजीवांना किंवा मित्र सूक्ष्मजीवांना फीड मटेरियल म्हणून देखील मदत होतं, फीडिंग मटेरियल म्हणून देखील मदत होतं. त्याच्यामुळे त्यांची उपजीविका वाढते किंवा त्यांची कार्यक्षमता देखील वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला EMचा रिझल्ट देखील चांगला मिळतो. तसेच जे काही खत किंवा जे काही न्यूट्रिएंट्स NPK जे याच्यातनं तयार होणार आहेत किंवा त्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून देखील हे त्यांना बाइंड करून ठेवतं आणि अशा प्रकारे आपल्याला न्यूट्रिएंटची देखील उपलब्धता होते आणि एक प्रकारे खत देखील कुजून जातं. आता यामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे की समजा 4 ते 5 टन खत आपण तयार केलं तर त्यातील 500 किलो खत आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि त्या 500 किलोच्या खतामध्ये त्याचा परत एक वेगळा ढीग करून त्याच्यामध्ये पॅराफिटची सर्व उत्पादने आपल्याला वापरायची आहे. त्याच्याबद्दल स्ट्रायगो ब्लेंड वापरायचं आहे आणि जे आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे, जसं आपल्याला 1840 टाकायचं असेल, या रमिला कॉम्प्लेक्स टाकायचा असेल किंवा अजून काही इतर दाणेदार खतं टाकायची असतील, रिजेंट दाणेदार टाकायचं असेल, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जर निंबोळी पेंट टाकायची असेल, हे जे काही सगळं टाकायचं त्या 500 किलोमध्ये हे प्रॉपर स्ट्रायगो ब्लेंड हे 100 ml वापरून त्याचा प्रॉपर ब्लेंड करून ते खत तयार करायचं. 10-15 दिवस परत तसंच ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसात तिथे मित्रबुरशींची वाढ पाहायला मिळेल. पांढरट एक लेअर तिथे येईल, त्याला मॉइश्चर चांगलं द्यायचं आहे आणि आपल्याला गोनपटाने ते झाकून देखील ठेवायचं आहे. आणि परत मग 10-12 दिवसांनी ते परत एकदा ब्लॅकिश होऊन जाईल किंवा काळसर होऊन जाईल. मित्रबुरशा सगळे त्या सुप्त असेच जातील, मित्रजीवाणू सुप्त असेच जातील. नंतर मग ते झाडाला कॉन्सन्ट्रेट, जर आपण बेड बनवणार असू किंवा काही देखील आपली लागवडीची पद्धत असेल किंवा जुन्या झाडांना देखील आपल्याला ते टाकायचं असेल हॉर्टिकल्चर क्रॉप्समध्ये, तरी ते आपण गरजेनुसार टाकू शकतो. मग अशी जर आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला नंतरच्या येणाऱ्या अडचणींचा खर्च आत्ताच तिथे थांबवता येईल आणि यासाठी तुम्हाला खर्च अगदी 900-1000 रुपयाच्या आत येणार आहे. तर नक्की एकदा तुम्ही हा प्रयोग करून बघावा. दरवर्षी हजारो लाखो शेतकरी आमचे हा प्रयोग नक्कीच करतात. तर येत्या हंगामासाठी तुम्हा सगळ्यांना ॲग्रोथमिसातर्फे शुभेच्छा. धन्यवाद.